नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 7वीचं जे प्रकरण आहे 9वं प्रकरण आपण याचा अभ्यास करणार आहोत आणि प्रकरणाचं नाव काय आहे मुलांनो? समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण. हे खूप छान प्रकरण आहे मुलांनो. तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे ते आपण बघूया. समप्रमाण म्हटलं म्हणजे काय आहे ते मुलांनो? इक्वल क्वांटिटी आणि व्यस्त प्रमाण म्हटलं तर एक कमी होते तर एक जास्त होते. म्हणजे बघा मुलांनो आपण समप्रमाण म्हटलं तर आपण बघूया जसं समप्रमाणामध्ये बघा मुलांनो, की आपण एक उदाहरण घेऊया जुळ्या मुलांचं. तर समजा जुळ्या मुलांमध्ये एकाच मुलाची समजा वाढ झाली, तर ऑटोमॅटिक दुसऱ्या मुलाची पण काय होईल मुलांनो? वाढ होईल. हेच समप्रमाणाचं उदाहरण आहे. आणि व्यस्त प्रमाण म्हटलं तर बघा तुम्ही बागेमध्ये जातच असाल मुलांनो, तर बागेमध्ये गेल्यावर तुम्ही बघा वेगवेगळ्या प्रकारची झुले असतात. तर त्याच्यात बघा एखादं झुलं तुम्ही म्हणजे आता सीसॉ बघितलं असेल, तर सीसॉवर काय होते मुलांनो? एका साइडला समजा खालच्या बाजूला एक मुलगा बसला, तर तो दुसरा साइड आहे तो कसा वर जातो. म्हणजे ते प्रमाण सारखं असते का? नाही. म्हणजे एकाची संख्या वाढली तर दुसऱ्याची संख्या काय होते? कमी होते आणि एक कमी झाला तर दुसरा वाढतो. त्यालाच आपण व्यस्त प्रमाण म्हणतो. एखादा व्यवसाय चालू करतो. बघा आता तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं आहे, पण आपण स्लाइडनुसार जाऊया. एखादा व्यवसाय चालू करताना जागा, कच्ची सामग्री इत्यादीसाठी आपल्याला पैसा लागतात. विदाऊट मनी, विदाऊट पैसा आपण कोणताही बिझनेस स्टार्ट करू शकत नाही. तर त्या रकमेला काय म्हणतो? भांडवल आणि जो पैसा त्याच्यात इन्व्हेस्ट करतो, त्यालाच आपण काय म्हणतो? भांडवल म्हणतो. आणि अनेकदा 2 किंवा अधिक व्यक्ती मिळून भांडवल गोळा करतात. तर बघा खूपदा काय इन्व्हेस्टर्स जे असतात ते जास्त असतात. भागीदारी कशी असते? जास्त असते. कारण व्यवसाय हा कसा असतो? मोठा असतो आणि त्याला लागणारी रक्कमही जास्त असते. तर मग तेवढं इन्व्हेस्ट करू शकत नाही मुलांनो. म्हणून बघा अनेकदा 2 किंवा अधिक अधिक मिळून भांडवल गोळा करतात. म्हणजेच त्या व्यक्ती भागीदारीच्या गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करतात. म्हणजेच त्या व्यक्ती काय आहे? भागीदारीत गुंतवणूक, भागीदारीमध्ये इन्व्हेस्टमेंट पार्टनरशिपमध्ये इन्व्हेस्टमेंट करून काय करतात? ते व्यवसाय सुरू करतात. आणि भागीदारीच्या व्यवसायात बँकेमध्ये भागीदारांचे संयुक्त खाते असते. बघा बँकमध्ये काय असते? भागीदारांचे संयुक्त खाते असतात आणि त्या व्यवसायासाठी भांडवलाची ज्या प्रमाणात गुंतवणूक असते, त्या प्रमाणात व्यवसायात झालेला नफा किंवा तोटा याचे वाटप केले जाते. आणि बघा त्या व्यवसायासाठी बघा भांडवलाची ज्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट केली आहे, गुंतवणूक केलेली आहे, त्याच प्रमाणामध्ये व्यवसायात झालेला जो नफा होईल किंवा प्रॉफिट होईल, त्याचे वाटप केले जाते. तर यालाच आपण काय म्हणतो मुलांनो? भागीदारी म्हणतो. बघा याच्यावर आधारित आपण काही उदाहरणं सोडवूया. तर बघा उदाहरण आहे झेलम आणि अथर्व यांनी अनुक्रमे 2100 व 2800 रुपयांचं भांडवल घालून त्यांनी व्यवसाय सुरू केला. आणि बघा त्यांना 3500 रुपयाचा काय झालेला आहे? नफा झालेला आहे. आता तो कसा वाटायचा आहे? तर बघा इथे दोघांनी पण जो भांडवल आहे ती कशी आहे? भांडवलची रक्कम इक्वल आहे का नाही? दोघांची पण भांडवलची रक्कम कशी आहे? वेगवेगळी आहे. झेलमची वेगळी आहे आणि अथर्वची वेगळी आहे. तर तो जो नफा होईल तो सारखाच वाटतील का ते? नाही मुलांनो. नफा कसा हो? तो दोघांनाही वेगवेगळा होईल. म्हणजे इथे बघा अथर्वने जास्त भांडवल केलेलं आहे म्हणून अथर्वला जास्त फायदा होईल. तर आपण एक्झॅक्टली कसा फायदा करतात ते बघूया. तर आपण सर्वप्रथम काय करूया मुलांनो, की झेलम आणि अथर्व. तर आपण झेलम आणि अथर्व यांचं काय करूया? भांडवल भांडवलचं काय करूया? प्रमाण लिहूया. तर बघा झेलम आणि अथर्वचं भांडवलचं जे प्रमाण आपण लिहूया म्हणजेच त्यांचं प्रमाण येईल 2100/2800. इथे बघा मुलांनो हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट होतील. मग इथे काय शिल्लक राहील? 21/28 आणि बघा हे दोन्ही एकाच फाड्यामध्ये येतात. 7 तिरी 21 आणि 7 चौ 28. म्हणून आपण झेलम आणि अथर्व यांचे जे प्रमाण आहे, भांडवलाचे प्रमाण ते किती आलेलं आहे? 3:4 आलेला आहे. त्याच्यानंतर बघा झालेला आपल्याला नफा जो आहे तो 3500 रुपये नफा आपल्याला माहित आहे. तर आपण इथे काय करूया? जो झेलमला झालेला नफा आपण 3x मानूया. मग इथे झेलमला
झालेला नफा 3x आणि अथर्वला झालेला 4y मानू नफा. तर बघा दोघांचाही नफा आपण काय केलेला आहे इथे 3x आणि 4x घेतलेला आहे. आणि बघा यांचा नफ्याची आपल्याला एकूण नफा किती झालेला आहे ते दिलेला आहे. म्हणून आपण काय करूया 3x अधिक 4x बरोबर, कारण इथे आपण बघा जो झेलमचा नफा आहे तो आपण 3x घेतलेला आहे आणि जो अथर्वचा नफा आपण 4x घेतलेला आहे आणि यांचा एकूण नफा आपल्याला 3500 रुपये आपल्याला माहित आहे. मग बघा 3x अधिक 4x किती होईल मुलांनो 7x बरोबर 3500 रुपये. म्हणजेच इथे x बरोबर काय येईल मुलांनो सांगा. व्हेरी गुड 3500 भागिला 7. मग आपण काय करूया याचं किती उत्तर येईल मुलांना आपण याला भागल्यावर सांगा 3500 ला 7 नी भागल्यावर किती उत्तर येईल. व्हेरी गुड 7 5 35 म्हणजेच 5 वर 2 शून्य म्हणजे 500 रुपये. म्हणजे बघा आपल्याला x ची जी किंमत किती आहे 500 रुपये ही किंमत आहे. आणि मग बघा मुलांनो आपल्याला आता आपण झेलमचा झालेला नफा आपण 3x घेतलेला आहे मुलांनो. म्हणून इथे आपण लिहूया की झेलमला झालेला जो नफा आहे तो आपण 3x म्हणजेच आपल्याला 3 गुणिला x ची किंमत किती 500 आलेली आहे मुलांनो. म्हणजे 5 3 15 1500 रुपयाचा नफा झालेला आहे झेलमला. आणि अथर्वचा नफा आपण किती घेतलेला आहे मुलांनो 4x घेतलेला आहे. मग अथर्वचा नफा जो आहे तो किती आहे 4x आहे. म्हणजेच आपण 4 गुणिला जो x आहे तो किती x ची किंमत 500 रुपये आहे. म्हणजे 5 20. तर बघा इथे बघा आपल्याला समजूनच येत आहे अथर्वला झालेला नफा 1500 रुपये आलेला आहे. सॉरी झेलमला झालेला नफा 1500 रुपये आलेला आहे आणि अथर्वला झालेला नफा जो आहे 2000 रुपये आलेला आहे. म्हणजे अथर्वला झालेला जो नफा कसा आहे जास्त आहे. कारण अथर्वने इन्व्हेस्ट जे आहे गुंतवणूक आहे भांडवल आहे ते सुद्धा जास्त केलेलं होतं. म्हणजे त्याची भांडवलची रक्कम जास्त असल्यामुळे त्याचा अथर्वला झालेला जो नफा आहे तो सुद्धा जास्त आहे आणि तो किती आहे 2000 रुपये आहे. तर बघूया याचं एक्सप्लेनेशन बघूया मुलांना आपण. बघा भांडवलाचे प्रमाण इथे आपल्याला काढायचे आहेत. तर भांडवलाचे प्रमाण झेलम आणि अथर्व यांच्या भांडवलाचे प्रमाण काढायचे आहेत. आणि आपल्याला इथे दिलेलं आहे भांडवलाचे प्रमाण जे आहे ते दिलेलं आहे. कारण झेलमचे आणि अथर्वचं झेलमची जी रक्कम आहे ती 2100 रुपये दिलेली आहे आणि अथर्वची दिलेली आहे 2800 रुपये. मग यांचं आपण भांडवलांचे प्रमाण काढलेलं आहे. मग 2100 बरोबर 2100 छेद 2800. मग याला दोन्ही शून्य हे कट होतील आणि बघा 7 तिरी 21 आणि 7 चौ 28 म्हणून याचं 3:4 आलेलं आहे. म्हणून भांडवलाचे जे प्रमाण आहे ते 3:4 आहे. आता बघा नफ्याचे आपल्याला एकूण नफा माहित आहे की एकूण नफा 3500 झालेला आहे. पण नफ्याचे वाटप आपल्याला इथे काढायचे आहे. प्रश्नात काय तो कसा वाटेल नफा एकेकांचा कसा होणार आहे म्हणजे झेलमला किती नफा होणार आहे आणि अथर्वला नफा किती होणार आहे. तर त्याच्यासाठी मुलांना बघा नफ्याचे वाटप भांडवलाच्या प्रमाणात करायचे आहे. म्हणून आपण इथे बघा झेलमचा नफा 3x घेतलेला आहे आणि अथर्वचा नफा 4x घेतलेला आहे. मग बघा दोघांच्या नफ्याची रक्कम इथे दिलेली आहे. म्हणून आपण बघा 3x अधिक 4x बरोबर 3500 घेतलेला आहे. एकूण नफा किती आहे 3500 रुपये असल्यामुळे इथे 3500 आपण लिहिलेला आहे. मग बघा 3x अधिक 4x किती येईल मुलांनो 7x येईल. 7x बरोबर 3500 म्हणजेच x बरोबर किती येईल 7 5 35 म्हणजे 500 रुपये. x ची किंमत किती आली आहे 500 रुपये आलेली आहे.
तर बघा इथे पण आपल्याला दोघांचा पर्सनल काढायचा आहे की झेलमचा आणि अथर्वचा नफा किती झालेला आहे. तर आपण इथे झेलमचा नफा 3x घेतला होता मुलांनो आणि जो अथर्वचा जो नफा आहे तो किती घेतला होता, 4x घेतलेला होता. म्हणून आपण 3 गुणिला x करूया. बघा झेलमचा नफा 3 गुणिला x करूया. तर 3 गुणिला x ची किंमत किती आहे, 500 आहे. म्हणजे 500 गुणिला 3 केलं तर 1500 येतात. त्याच प्रकारे अथर्वचा नफा 4x आहे मुलांनो. म्हणजे 4 गुणिला आपण x ची किंमत किती आहे, 500 आहे. 5 चौ 20 म्हणजेच इथे 2000 रुपये आलेला आहे. तर बघा इथे अथर्वला काय आहे, जास्त नफा झालेला आहे झेलमपेक्षा. तर अशा प्रकारे मुलांना आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. फक्त सुरुवात करताना आपल्याला बघा भांडवलांचं रक्कम दिलेली होती म्हणून आपण काय केलं, त्यांच्या भांडवलांचं प्रमाण काढलं होतं आणि प्रमाणानुसार आपल्याला नफा सुद्धा दिलेला होता. त्याच्यानुसार मग आपण बघा त्यांचा अथर्वचा आणि झेलमचा काय आहे, इंडिव्हिज्युअली किती त्यांना प्रॉफिट झालेला आहे, नफा झालेला आहे हे काढलेला आहे. तर आता उदाहरण बघूया मुलांनो, भागीदारीवर आधारित. आपण आधी प्रश्न वाचूया. एका व्यवसायात चिन्मय आणि सॅम यांनी 1,30,000 रुपये भांडवल 3:2 या प्रमाणात गुंतवले. तर प्रत्येकाची गुंतवणूक किती? तर प्रत्येकाची गुंतवणूक किती राहील हे आपल्याला काढायचं आहे. आणि या व्यवसायात त्यांना 36,000 रुपयांचा काय झाला, नफा झालेला आहे, फायदा झालेला आहे. तर प्रत्येकाचा नफा किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा या प्रश्नामध्ये आपल्याला काय काय माहिती दिली आहे ती सांगा आणि काय काय काढायचं आहे ते तुम्ही सांगा मुलांनो. व्हेरी गुड. इथे आपल्याला काय दिलेलं आहे, एकूण भांडवलची रक्कम दिलेली आहे, त्यांच्या गुंतवणुकीचं अजून प्रमाण दिलेलं आहे, शाबाश. आणि पुन्हा एकूण नफा किती झालेला आहे तो सुद्धा दिलेला आहे. आपल्याला काय काढायचं आहे सांगा मुलांनो. तर प्रत्येकाची गुंतवणूक किती आहे म्हणजे चिन्मयची आणि सॅमची किती गुंतवणूक आहे ते काढायचं आहे आणि सॅम आणि चिन्मयचा एकूण त्यांचा प्रत्येकाचा जो नफा आहे तो किती आहे ते आपल्याला काढायचा आहे. तर काय करूया मुलांनो, इथे सोडवताना आपण सर्वप्रथम बघा आपल्याला जे गुंतवणुकीचं प्रमाण दिलेलं आहे. तर बघा भागीदारीमध्ये आपण शिकलेलो आहोत मुलांनो, जितकं जास्त आता कोणतेही बिझनेस असो, व्यवसाय असो, तो व्यवसायामध्ये जेवढी गुंतवणूक केली, जो जो पार्टनर आहे तो जेवढा गुंतवणूक करेल त्याच्यानुसार त्याला प्रॉफिट होईल. म्हणजे गुंतवणुकीच्या प्रमाणावरूनच आपण नफ्याचे प्रमाण इथे ठरवतो. तर इथे आपल्याला गुंतवणुकीचं प्रमाण दिलेलं आहे चिन्मय आणि सॅमचं 3:2. तर म्हणून आपण काय करूया, त्यांचं त्याच्यावरून नफ्याचं प्रमाण आपण इथे ठरवतो मुलांनो. म्हणून आपण समजा चिन्मय आणि सॅमचं जे गुंतवणुकीचं प्रमाण आहे ते आपण किती घेऊया, 3y आणि एकाचं 2y घेऊया. तर बघा इथे आपल्याला, मी इथे नोट करत नाही पण आपण एक्झाम मध्ये जेव्हा लिहितो, कारण इथे सॉल्व करायला बघा जेव्हा एक्झाम मध्ये आपल्याला आलं मुलांनो, तर आपण लिहायचं की त्यांच्या गुंतवणुकीचं इथे प्रमाण दिलेलं आहे. तर लिहायचं गुंतवणुकीचे प्रमाण किती दिलेलं आहे, 3:2 आहे. बघा जे यांच्या गुंतवणुकीचे प्रमाण आहे ते किती आहे मुलांनो, 3:2 आहे. आता बघा गुंतवणुकीच्या प्रमाणावरून काय ठरवलं जाते, नफ्याचे प्रमाण. आणि आपल्याला नफ्याचेही प्रमाण काढायचे आणि प्रत्येकाची गुंतवणूक पण काढायची आहे. तर आपण आता गुंतवणूक आपल्याला माहित नाही, तर आपण त्यांची गुंतवणूक समजा आपण काय करूया, समजा जो चिन्मय आहे, समजा चिन्मयची जी गुंतवणूक आहे आपण 3y मानू आणि सॅमची जी गुंतवणूक आहे ती 2y मानू. कारण आपल्याला त्यांच्या गुंतवणुकीचं प्रमाण दिलेलं आहे, तर आपण गुंतवणुकीच्या प्रमाणावरून आपण त्यांचं नफ्याचं प्रमाण ठरवता येते. तर आपण त्यांची गुंतवणूक आपल्याला काढायची आहे म्हणून आपण त्यांची गुंतवणूक 3x आणि 2y मानलेलं आहे. तर बघा एकूण आपल्याला जे भांडवल आहे रुपये, भांडवलचे प्रमाण दिलेले आहे आणि त्यांची जी आहे काय दिलेलं आहे, 1,30,000 जे आहे ते आपल्याला काय दिलेलं आहे, एकूण गुंतवणूक दिलेली आहे.
म्हणून इथे बघा एकूण गुंतवणूक किती आहे? एकूण गुंतवणूक किती दिलेली आहे मुलांनो आपल्याला? एकूण गुंतवणूक किती आहे मुलांनो? 1,30,000 रुपये. तर बघा आपण मग ह्या ज्या प्रमाणाची काय करूया, यांची बेरीज करूया. म्हणून 3y, कारण आपण 3y मानलेलं आहे त्यांचं प्रमाण. 3y अधिक 2y बरोबर त्यांची एकूण गुंतवणूक किती आहे? 1,30,000 रुपये. तर बघा 3y अधिक 2y किती होईल मुलांनो? शाबाश, 3y अधिक 2y 5y होईल आणि 5y बरोबर काय होईल मुलांनो? 1,30,000 रुपये. म्हणजेच इथे काय होईल? y बरोबर काय होईल मुलांनो? 1,30,000 डिवाइड बाय 5 करू शकतो. हे जे 5 याच्या सोबत आहे हे खाली जातील, किंवा याला दुसरा पण एक पर्याय आहे मुलांनो, आपण दोन्ही बाजूला 5 ने भागूया. दोन्ही बाजूला समजा 5 ने भागलं तर ह्याही बाजूचे 5 कट होतील आणि इथे 1,30,000 डिवाइड बाय 5 येणार आहे. म्हणजे वन अँड सेम थिंग आहे मुलांनो. आता तुम्हाला एवढं समजतच असेल तर आपण दोन्ही पद्धत करू शकतो. तुम्हाला जी सोपी वाटते ती करा. मग y बरोबर किती आला? आता 1,30,000 भागीला आपण 5 करूया. त्याला भागल्यावर किती उत्तर येईल मुलांनो? बघा, याला आपण कितीने भागूया? 5 ने. तर बघा मुलांनो, 5 ने पूर्ण भाग जाईल का आधी सांगा? जाणार का ह्या संख्येला 5 ने निशेष भाग जाईल? व्हेरी गुड, अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आणि का बरं जाईल ते सांगा, कारण आधीच पण तुमच्या लक्षात आहे का हे आपण बघूया मुलांनो. व्हेरी गुड, शाबाश. कारण इथे एकक स्थानी 0 आहे आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने भाग जातो. आपण 5 ची कसोटी, 10 ची, 2, 4 ह्या सगळ्या ज्या कसोट्या आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर म्हणून इथे 5 ने निशेष भाग जातो. तर सांगा मुलांनो, आता आपण भागाकार कसं करतात? भागाकार करण्याची पद्धत तुम्हाला येतेच. अतिशय सोपी भागाकार आहे. तुम्ही सांगा. व्हेरी गुड. काय करू मग? 5 एक 5, 5 दुने 10. मग इथे बघा 13 मधून 10 गेल्यावर किती शिल्लक राहणार आहेत? 3 इथे शिल्लक राहतील. मग इथून भाज्यातला हा 0 इथे खाली येईल. 5 च्या फाड्यामध्ये 30 येते का? व्हेरी गुड. 5 चा फाडा म्हणा. 5 सख 30. शाबाश. 5 सख 30 आपण इथे लिहिलेला आहे. मग 30 मधून 30 म्हणजे शून्यातून 0 गेला 0, 3 मधून 3 गेलं 0 राहील. त्याच्यानंतर बघा हा जो 0 आहे हा इथे खाली येईल. पुन्हा याच्यातून हे 0 जातील. हा 0 राहील. मग हा 0 पुन्हा खाली येईल. पुन्हा हा 0 इथे खाली येईल आणि एक एक 0 येतील. म्हणजे इथे 26,000 आपलं उत्तर आलेलं आहे. काय आलेलं आहे? y ची किंमत बरोबर 26,000. इथे बघा जागा नसल्यामुळे मी डिटेल लिहिलेलं नाही, पण तुम्हाला भागाकार कसं करतात हे येते. म्हणून बघा याचा जो उत्तर आहे ते किती आलेलं आहे? 26,000 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपण काय काढलेलं आहे? त्यांच्या गुंतवणुकीचं y ची किंमत काढलेली. y हे काय मानलेलं आहे? पण गुंतवणूक मानलेली आहे. पण बघा आता प्रत्येकाची जी गुंतवणूक आहे मुलांनो ती कशी आहे? आपल्याला इथे वेगळी दिलेली आहे. तर आपण जी चिन्मय आहे, चिन्मयची गुंतवणूक काय मानलेलं आहे? 3y. तर बघा इथे लिहूया, चिन्मयची जी गुंतवणूक आहे ती चिन्मयची गुंतवणूक बरोबर आपण इथे 3y घेतलेला आहे. म्हणून इथे 3 गुणिला y ची किंमत किती आली मुलांनो? व्हेरी गुड. y ची जी किंमत आली आहे ती आहे 26,000. म्हणून आपण 3 गुणिला इथे 26,000 करूया. आता बघा 26,000 गुणिला 3 केल्यावर याचा गुणाकार किती येईल? 26 तिरी किती होते मुलांनो? बघा सांगा. साइन तिरी 18/8 हातसाला 1, 3 दुने 6 आणि 1 7. 26 तिरी किती होतात? 26 ला आपण 3 ने गुणल्यावर आपला गुणाकार किती आला? 78. व्हेरी गुड.
तर आपण काय करूया, 3 गुणिला 26,000 केलं तर 78 आणि इथे समोर किती शून्य आहे तेवढे शून्य लावायचे. म्हणजे 78,000 आपल्याला हे चिन्मयची गुंतवणूक आली. आता आपण बघा, आपण जी सॅमची गुंतवणूक आहे ती किती मानली आहे मुलांनो? बघा उदाहरण सांगा, 2y मानलेली आहे. म्हणून आपण इथे काय करूया, जी सॅमची चिन्मयची गुंतवणूक काढलेली आहे 3y. आता सॅमची गुंतवणूक, सॅमची गुंतवणूक, तर सॅमची गुंतवणूक किती आहे मानलेली आहे मुलांना आपण? 2y. म्हणजेच इथे बघा 2 गुणिला y ची किंमत किती आहे? 26,000. तर बघा 26,000 ला आपल्याला 2 ने गुणावं लागेल. तर 26 दुणे किती होतात मुलांना सांगा? 26 गुणिला 2 केल्यावर बघा, बेसख 12चे 2, हातचाला 1, बेक बे, बेदुने 4 आणि 1 5. 26 दुणे 52 होतात. म्हणून इथे काय लिहूया आपण? 26 दुणे 52 आणि 26,000वर 3 शून्य आहेत, तर म्हणून इथे 3 शून्य देऊया. बघा हे शॉर्ट मध्ये आपण लिहिलं, तुम्ही गुणाकार करूनही केलं तरी उत्तर हे सारखंच येणार आहे. म्हणून इथे बघा चिन्मयची गुंतवणूक, बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं आलेलं आहे की चिन्मयची जी गुंतवणूक आहे ती 78,000 आहे आणि सॅमची जी गुंतवणूक आहे ती किती आहे? 52,000 आलेली आहे. आता आपल्याला पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे की या व्यवसायात त्यांना 36,000 रुपयाचा नफा झाला. नफा किती झालेला आहे मुलांना? 36,000 रुपयांचा नफा झाला आहे. तर प्रत्येकाचा नफा किती असेल हे आपल्याला याच्यात काढायचं आहे. तर बघा आता जागा नसल्यामुळे मी हे इरेज करते आणि आता आपण बघा नफ्याचं प्रमाण काढूया मुलांनो, की किती नफा झाला होता ते आपण इथे काढूया. आता एकूण नफा आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे मुलांनो? 36,000 रुपये. व्हेरी गुड. तर बघा आपण आता त्यांच्या नफ्याचं प्रमाण काढायचं आहे. तर आपल्याला नफा आपण किती मानूया? चिन्मयचा नफा आपण, चिन्मयचा जो नफा आहे तो आपण 3x मानूया आणि सॅमचा जो नफा आहे, सॅमचा नफा किती मानूया मुलांनो? 2y, कारण त्यांचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. 2y मानू सॅमचा नफा. तुम्ही छान व्यवस्थित लिहायचं मुलांनो. जेव्हा प्रॉब्लेम्स आपण सोडवतो तर सुटसुटीत लिहायचं आणि जे उत्तर येतं त्याला बरोबर लास्ट मध्ये बॉक्स मध्ये करायचं. बघा तर इथे चिन्मयचा नफा आपण 3x आणि सॅमचा नफा किती आहे? 2y आपण इथे मानलेला आहे. आणि एकूण नफा जो आहे तो किती आहे मुलांनो? एकूण जो नफा आपल्याला दिलेला आहे तो किती आहे? 36,000 रुपये हा आपल्याला नफा दिलेला आहे. तर आपण काय करूया, 3x अधिक, सॉरी इथे x पाहिजे होतं, 3x अधिक 2x, जो चिन्मयचा नफा आहे तो 3x मानलेला आहे आणि सॅमचा नफा 2x मानलेला आहे. आता ह्या दोघांची बेरीज करूया आणि बेरीज बरोबर एकूण नफा. एकूण नफा किती आहे? 36,000 रुपये. मग सांगा मुलांनो, 3x अधिक 2x करूया तर किती येणार आहे उत्तर? शाबाश, 3x अधिक 2x बरोबर 5x येणार आहे आणि बरोबर 36,000. ते याला बघा आता कसं सोडवायचं सांगा तुम्ही. व्हेरी गुड. बघा आपण याला दोन्ही बाजूला 5 ने भागू पण शकतो किंवा आपण डायरेक्ट x बरोबर काय लिहू शकतो मुलांनो? 36,000 भागिला 5. तर बघा 36,000ला आता आपण 5 ने भागूया, किती उत्तर येते बघूया. तर यांचा जो भागाकार आहे तो आपण 36,000ला आपल्याला कितीने भागायचा आहे मुलांनो? 5 ने भागायचं आहे. तर बघा 5च्या फाड्यामध्ये 36 येतं का आपण बघा, किंवा त्याच्या जवळची संख्या 5 7, व्हेरी गुड, 5 7 35. मग इथे 6 मधून 1 गेल्यावर 5 गेल्यावर 1 शिल्लक राहील आणि 3 मधून 3 गेल्यावर काय उरणार आहे? 0 उरणार आहे. आणि मग हा जो भाज्यातला 0 इथे खाली येईल म्हणजे 10 झालं. म्हणजे इथे 5च्या फाड्यामध्ये 10 येतं का? हो, 5 दुने 10.
मग बघा 5 दुणे 10 म्हणजे इथे 10तून 10 गेले 0. पुन्हा हा जो 0 आहे हा इथे 0 येईल, मग इथे एक 0 द्यावा लागेल. मग पुन्हा हा 0 इथे येईल, मग इथे पुन्हा एक 0 द्यावा लागेल. म्हणजेच किती उत्तर आलेलं आहे? जेव्हा 36,000ला 5 ने भागल्यावर 7,200 आपलं हे उत्तर आलेलं आहे. तर इथे x ची जी किंमत आहे ती किती आली आहे? 7,200. आता पुन्हा याला थोडंसं आपण इरेज करून घेऊया. आणि बघा आपण जे x आहे ते काय मानलेलं आहे? नफा मानलेला होता. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे? x ची जी किंमत आहे ती किती आली आहे? आपण ती बॉक्समध्ये लिहूया. x बरोबर 7,200 रुपये. मग आता आपल्याला काय काढायचं? व्यवसायात जो प्रत्येकाचा नफा काढायचा आहे. तर बघा आपण चिन्मयचा जो नफा आहे तो 3x घेतलेला आहे, म्हणून इथे लिहायचा की चिन्मयचा नफा किती आहे? आपण 3x मानलेला आहे. म्हणजेच इथे काय करूया आपण? 3x जो नफा चिन्मयचा मानलेला आहे तर आपण इथे 3 गुणिला x ची किंमत किती आहे मुलांनो? किती आलेली आहे आपली? 7,200 ही किंमत आलेली आहे. मग याचा गुणाकार करूया. किती उत्तर येते बघा. तर इथे सुद्धा 72,000ला 3 ने गुणायचं आहे. तर आपण शॉर्ट मध्ये काय करायचं? 72ला 3 ने गुणून घ्यायचं आणि जेवढे शून्य समोर आहेत तितके शून्य समोर लावायचे. तर बघा 72ला आपण इथे लिहूया. 72ला 3 ने गुणूया. सांगा मुलांनो, 3 दुने व्हेरी गुड. 3 दुने 6 आणि 7 तिरी 21 म्हणजे किती आलेला आहे? 216. आणि बघा हे 72 गुणिला 3 केल्यावर एवढा आलेला आहे. याच्या समोर बघा 7,200 समोर किती आहे? 2 शून्य. म्हणून किती उत्तर आलेलं आहे आपलं? 21,600. तर चिन्मयचा जो नफा आहे तो किती आलेला आहे? समजलं मुलांनो? जो चिन्मयचा जो नफा आहे आपण शेवटी मग लिहायचं ऍट लास्ट मध्ये की चिन्मय, बघा चिन्मय बरोबर दिसत नसल्यामुळे मी अजून एकदा लिहिते. चिन्मय. तर बघा चिन्मयचा नफा किती आलेला आहे? 21,600 रुपये. आता आपल्याला सॅमचा सुद्धा नफा काढायचा आहे आणि आपण किती सॅमचा नफा घेतलेला आहे मुलांनो? सॅमचा नफा बरोबर आपण इथे किती अझूम केलेला आहे? 2x. म्हणून इथे बघा 2x घेऊया. मग इथे 2 गुणिला x. x ची किंमत किती दिलेली आहे मुलांनो? x ची जी किंमत आहे ती आलेली आहे 7,200. म्हणून बघा याला आपण गुणूया. इथे सुद्धा काय करूया? 72 दुने किती होते ते करूया आणि समोर 2 शून्य लावायचे आहेत. तर बघा 72 दुने किती होईल मुलांनो? बेक बे बे दुने 4 आणि 7 दुने 14 म्हणजे 144. आणि समोर इथे 2 शून्य लावूया. बघा 14,400 हा सॅमचा नफा आलेला आहे. बघा आपल्याला बघा जे गुंतवणुकीच्या प्रमाणानुसार आणि शेवटी लिहायचं की सॅमचा नफा एवढा आहे आणि चिन्मयचा नफा एवढा रुपये आलेला आहे. आणि बघा मुलांनो, तुम्हाला बघा त्यांच्या नफ्याच्या प्रमाणावरूनच समजत असेल, नफ्याची जी रक्कम आली आहे त्याच्यावरूनच समजत असेल की जो जेवढा जास्त इन्व्हेस्ट करतो तेवढा प्रॉफिट त्याला जास्त होतो, तेवढा नफा त्याला जास्त होतो. तर इथे बघा चिन्मयने जास्त इन्व्हेस्ट केलं होतं, त्याचं प्रमाण होतं 3 भाग आणि सॅमचं होतं 2 भाग. म्हणून चिन्मयला जो झालेला नफा आहे तो जास्त आहे आणि सॅमला झालेल्या नफ्याची रक्कम कशी आहे? कमी आहे. आणि बघा नक्की तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल. बघा अशा प्रकारचे जे उदाहरण येतात आपण कसं स्टेप बाय स्टेप लिहायचे मुलांनो आणि अशा जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची तुम्ही वहीवर प्रॅक्टिस करा. आता बघा याचं आपण स्पष्टीकरण बघूया मुलांनो. बघा चिन्मय आणि सॅम यांच्या गुंतवणुकीचे जे प्रमाण आहे ते 3:2 आहे आणि गुंतवणुकीच्या प्रमाणात नफ्याची वाटणी होते म्हणून नफ्याचे प्रमाण सुद्धा 3:2 असेल. म्हणून इथे चिन्मयची जी गुंतवणूक आहे ती किती? 3y मानलेली आहे आणि सॅमची जी गुंतवणूक आहे ती 2y मानलेली आहे. मग बघा दोघांच्याही गुंतवणुकीची बेरीज केलेली आहे. 3y अधिक 2y बरोबर एकूण गुंतवणूक. एकूण गुंतवणूक किती आहे? 1,30,000 रुपये. मग इथे बघा y बरोबर 5y. बघा दोन्ही साईडला आपण इथे भागलेला आहे.
दोन्ही बाजूला 5 ने भागलेला आहे, म्हणून इथे बघा 5y भागीला 5 आणि 1,30,000 भागीला 5. आपण याला असंही सोडवू शकत होतो मुलांनो, किंवा याला आपण डायरेक्टली y बरोबर, बघा इथे y बरोबर काय करू शकत होतो आपण, 1,30,000 भागीला 5. वन अँड सेमच थिंक आहे मुलांनो. तर इथे बघा यांनी 5 ने दोन्ही बाजूला भागले, मग हा 5 आणि हा 5 कट होईल, म्हणजे इथे काय शिल्लक राहील, y बरोबर 1,30,000 भागीला 5. मग आपण त्याला भागल्यावर y ची जी किंमत आहे ती किती आली आहे, 26,000 रुपये आलेली आहे. आता चिन्मयची गुंतवणूक किती आहे मुलांनो, 3y आहे, म्हणून 3 गुणीला y करूया आणि इथे y ची जी किंमत आहे ती किती आहे, 26,000 आलेली आहे. मग 26,000 गुणीला 3 केलं तर किती आलं आहे, 26 3 78. समोर 3 शून्य आहे तर 3 शून्य लावलं, 78,000. पुन्हा इथे बघा मुलांनो, जी सॅमची गुंतवणूक आहे ती किती आहे, 2y होती आणि y ची जी किंमत आहे ती किती आली होती आपल्याला, बघा 26,000 रुपये आलेली आहे. मग इथे 2 गुणीला 26,000 केलं तर बघा इथे 26 दुणे 52 होतात आणि समोर जितके शून्य असले तितके शून्याच्या समोर लावायचं. हे काय झालं होतं, दोघांची गुंतवणूक. आता आपल्याला काय काढायचं, त्याचा नफा काढायचा आहे मुलांनो, की यांचा सॅमचा आणि चिन्मयचा नफा किती आहे. तर बघा इथे चिन्मयचा नफा आपण 3x मानलेला आहे आणि सॅमचा नफा 2x मानलेला आहे आणि एकूण जो नफा आहे त्याची रक्कम आपल्याला दिलेली आहे. म्हणून इथे बघा चिन्मयचा नफा 3x आणि सॅमचा नफा 2x मानलेला आहे. 3x अधिक 2x बरोबर एकूण नफा, आणि इथे आपल्याला एकूण नफा किती दिलेला आहे मुलांनो, 36,000 दिलेला आहे. मग 3x अधिक 2x किती होतं मुलांनो, सारखे व्हेरिएबल सारखे चल असल्यावर बेरीज होतो, मग 3 अधिक 2 5. कोएफिशियंटचे काय होते, त्यांच्या सहज जे कोएफिशियंट असतात त्यांची बेरीज होते. मग 3 अधिक 2 5 आणि x जशाच्या तसा, म्हणजे 3x अधिक 2x बरोबर 5x होते आणि एकूण नफा 36,000. म्हणून इथे बघा, म्हणून इथे सुद्धा बघा जो आहे x बरोबर काय येईल, 36,000 भागीला 5. इथे सुद्धा 5 ने दोन्ही बाजूला भागलेला आहे आणि दोन्ही बाजूला भागल्यावर मग काय होईल, इथे हे 5 आणि हे 5 कट होतील आणि 36,000ला 5 ने भागल्यावर काय उत्तर आलेलं आहे मुलांनो, 7,200. म्हणजे x ची जी किंमत आहे ती किती आली आहे, 7,200. आता आपण काय करूया, मग चिन्मयचा नफा काढायचा आहे तर 3x, तिथे x ची किंमत लिहूया आणि सॅमचा नफा काढायचा आहे तर 2x, म्हणजे x च्या जागी आपण इथे जे 72,000 आले आहे ते लिहूया. मग इथे जी x ची किंमत आहे, चिन्मयचा नफा 3x आहे, म्हणून 3 गुणीला आपण काय करूया, x करूया आणि बघा x ची किंमत किती आहे, 7,200. मग इथे 7,200 गुणीला 3 केल्यावर 21,600 हे चिन्मयचा नफा आला. आता बघा सॅमचा जो नफा आहे तो इथे काढलेला आहे 2x आणि 2x ची किंमत किती आहे, 7,200. आपल्याला जे सॅमचा जो नफा आहे तो किती आहे मुलांनो, 2x आहे. मग इथे आपण x ची किंमत इथे लिहिलेली आहे 7,200 आणि मग यांचा 2 गुणीला 7,200 केलं तर उत्तर आलेलं आहे 14,400 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा म्हणजे दोघांचाही नफा आपण इथे काढलेला आहे आणि आय होप तुम्हाला हे उदाहरण आहे खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल.